गाईस मम्मी जेवण गरम करतो मला दाखवतो. हे बघा काय मम्मी जेवायला. गाईस दाल भात है जेवायला आणि पनीर की भाजी है भाई, जिसको खाना है गाइस हम लोग के घर पे आओ. विदा डिश बाकी के काय नाही. आता आम्ही काय आता थोडा वेळ जेवणार आता. मम्मी वाढणार की नाही माहिती नाही मला. वाढणार ना मम्मी. का मी जो काय असं वाईट केलं. तुझे नाटके आहे. पोराला जेवण वाढायला काय मम्मी. मम्मी फक्त बोलते काय असं, मम्मी मला जेवण वाढते मला माहिती आहे. फक्त असं बोलते. आय नो मॉम फिलिंग्स. हे बघा आमची भाजी डाळ मम्मी आहे सोबत आपल्या. आता काही जेवायचं आता आम्हाला. आता सकाळी तर नाश्ता पोट भरून नाही केला तर जेवायचं आम्हाला. तुम्ही आणि मम्मी जेवायला बसाल तेव्हा तुम्ही भेटू. बाय बाय. बाय बाय बोल मम्मी. बाय बाय. गाईस मी आणि मम्मी जेवायला बसले. तुम्हाला बोलत आहे मम्मी मला जेवण वाढेल. आणि मम्मीने मला जेवण वाढलंय. मम्मी नाही एक नंबरचा आहे तू. मम्मी नाही तरी पण मला जेवण वाढते. सतून गाईस टाकू, आज मम्मीचा आज बारेमध्ये विचारूया मम्मीने कसे स्ट्रगल केले या लाईफमध्ये. आज मम्मीला एक्सपिरियन्स मम्मीचा बघू. मम्मीला विचारूया मम्मी तुझा एक्सपिरियन्स सांग जरा. तू अशी लहान होती. आम्ही केलेलं तसं कष्ट तुम्ही करणार नाही. मी त्या कष्टातूनच वरती आल्यावर मग मी लहानपासून काम करत आले. किती वर्षाची म्हणजे 12 वर्षाची 12-13 वर्षाची होती ना. 12-13 वर्षाची. हा मग मी तिसरीला असताना कितीला होतं तेव्हा. गाईस 12-13 वर्षाची होती तेव्हापासून माझी मम्मी काम करायची. कुठे मुंबईमध्ये काय आपला मुंबईमध्ये नाही गावाला जाऊन केले. गावी एवढं लहान वया गावी मम्मा. गावाला काय शिक्षण नाही तेव्हा काय नाही. आई बोलली शिकलेली नाही. हा हा खायचंच वांद होतं. अच्छा अच्छा. मग काय शिकायचं. काहीच पहिल्या जमान्यामध्ये खूप खायचा वांदा आम्ही होता. सगळं केलेलं बघ. शेती केलेली आम्ही मुंबईच्या पुढे असून शेती केलेली. परत तुला सांगते रोडचं काम केलेलं. रोड होती गावाला काम असतं रोडचं ते डांबर टाकायचं ते काम केलं मी. मग माझं खोटावर माझ्या बहिणीला विचार माझ्या बहिणी सांगते ते काम केलं आऊ आणि मी. गावात रत्नागिरीला आम्ही दोघी जणी रोडचं काम करायचे ते काम केलं. त्याच्यानंतर मग ते दोघं बहिणी तिकडे. आम्ही 6 बहिणीला. हा आम्ही तिघी जण गावी कोण कोण होतो त्याचं काम करायला. आऊ म्हणजे तू. आम्ही दोघी जणी जास्त मेहनत काय केलं त्या शेतीवाडीचं आम्ही दोघींनीच केलेलं. आम्ही मुंबईच्या पोरी बोलत लोक काय शेती करतील पण आम्ही करून दाखवले. एवढा मोठा बास्केट एवढं पातेला घेऊन ते जायला लागतं ना शेती. बास्केट म्हणजे कसला. ती जाली असते गावच्या ठिकाणी. तुम्ही नाही कधी बघितले जाली. एवढी मोठी असते. जाली मध्ये काय करतात. पातेला भरून आणायचा. पातेला म्हणजे जंगलामध्ये पातेला असतो ना. हा ते आपण ती जमा करायला लागतात आणि दे आणि तो पातेला जमा करून म्हणजे जाळायला लागतं. ते शेती करतात ना तिथं जायला लागतं खतून घेतून. मग तिथं जाळणे करून नंतर मग भात बी ते करायला लागतो. खोदणी करायला लागते. सगळं करायला लागतं. त्याच्या बाजू मग सगळं करून ते केलेलं. मग एक आजी आली ती बोलते मग माझ्या भावाकडे घर काम आहे. अच्छा अच्छा. करशील फळ म्हणजे हा करायला. मग तिच्याकडेच राहिलेली तिच्याकडेच केलं. एवढ्या चपात्या करायची त्याच्याकडे एवढी पाहुणी यायची. मुंबईवर पाहुणी यायची. त्याच्या 4-4 गाड्या. हा गाईस माझी मम्मी एवढी चपात्या बनायची विचार कर. एवढी शाळेमध्ये नाश्त्याला चपाती वेगळी जेवणाला वेगळी भाजी उसळ भाजी चपातीच ते लोक नाश्ता करायचे. बाकीचं काही नाही. भाजी चपातीच दुसरं काहीच नाही नाश्ता. एवढी चपाती एवढी चटणी वाटायची. पहिला मिक्सर थोडी होते. मग चटणी ते अशी गोल 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 फिरवायची. ते रॉडनी ना ते लोखंड तसं ना ते काल्यासारखं असायचं ते ना. नाही ते तसं नाही. मग वेगळं ते नाही. मातीचं असतं ना. तेच बोलतोय का तुला. तेच बोलतोय. दगडीचा. हा तेच तर तुला बोलतोय मी. 4 ड्रायव्हर पाहुणे यायची ती. त्यांना रोज चाय पाणी हे ते नाश्ता वेगळा जेवण वेगळं. मग तर मग तुम्हाला किती पगार त्या टायमाला तुला. मला पगार माझ्या हातात येईल तेव्हा. तरी पण तुझ्या हिसाबाने किती होतं आता मला. तुझ्या हिसाबाने किती 5 रुपये 10 रुपये असं पगार त्या टायमाला होतो ना. ते काय मला एवढं माहिती नाही. आय काढून यायची ना. मम्मीला काही थोडा पगारचा माहिती नव्हता. त्या टायमाला मम्मीला काय एवढं शिक्षण नव्हतं मम्मीचं काहीच.
पण गाईस माझ्या मम्मीने एवढा लहानपणी एवढा मेहनत केली आज आम्ही बघा कसे राहतात गाईस बघा आता आम्ही मम्मी पप्पा सुट्टी आहे विचारा माझ्या मम्मीने आमची एवढी स्ट्रगल केली आज आम्ही बघा कसे राहतात आहे चांगल्यापैकी खूप सगळं चांगलं घर काम केलं सगळी काम बिचारा ओढून गेला मी गेलतो लय 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 कष्ट केलं बाबा नको सो कधी कधी होतं माझ्या मम्मीने खूप कष्ट केलं आज मम्मी माझी खूप चांगली आहे खूप सुखी आहे मम्मी आहे माझी आई खूप माझ्या मम्मीने खूप स्ट्रगल केलं गाईस मला माहिती आहे मग घर काम करून तुमच्या सामनेच करत होतं ना मग तुमचं शाळेत गाईस माझी मम्मी घर काम करून आम्हाला शाळा शिकवायची पप्पा पण मेहनत करला तेव्हा माझे डॅडी सायकलवर गाईस जायचे कामात विचार करा गाईस सायकल सगळे दिवस मला आठवण आहे गाईस आपलं पण लाईफ मध्ये काहीतरी करायचं आहे इथे ते लोकांनी छोटं मोठं आमच्या तिने घेतलेलं घर घर हे गाईस हा सॉरी गाईस मी विसरला तुम्हाला बोलायला हे घर माझ्या पप्पाने घेतले आमच्यासाठी आमच्या पण दोघांचा पण पैसा आहे माझ्या मम्मीनी आणि पप्पानी दोघांनी दुडून हे घर घेतले छोटं घेतलं आपलं छोटा छोटा गाईस पण खूप छान घेतले आज हे घर किती सजवलं आहे आम्हाला माहिती आहे पण त्यांचे पाचशे स्ट्रगल त्याला माहिती त्या लोकांना माहिती आहे आम्ही तर बघितलं ना त्या लोकांना आहे ना बरोबर ना पण मला माहिती आहे गाईस माझी मम्मी खूप स्ट्रगल केले पैशामध्ये घेतले खूप स्ट्रगल केलं आहे अशी आईबाप सगळ्यांना भेटला पाहिजे गाईस मी तर बोलतो आता आम्हाला एकदम सुखी ठेवलं आम्ही दोन मस्त जेवतात पितात खाना पाणी फिरणं बिणं आता खूप चांगलं आमचं काय नाही गाईस लाईफमध्ये असं अशी अडचण येते कधी ना कधी है ना त्याचे दिवस काढायचे गाईस काय नाही मी एवढंच बोलतो जसे आहे दिवस त्याचे काढायचे बिंदास दिवस आहे तसं काढायचे आम्ही नाही काढलेले माझ्या डॅडी सायकलवर जायचे मला रोज सकाळी मला शाळेत सोडायला गाईस यायचे मग विचार करा गाईस माझ्या पप्पा फोर्टवर माझ्या शाळेत बोलवायचे पेरेंट्स लोकांना माझ्या म्हणजे मी शाळेमध्ये मस्ती करायचा मग माझ्या शाळेमध्ये मम्मी पप्पाला बोलायचं मी फक्त पप्पालाच बोलायचं गाईस पप्पा माझे फोर्टवरनं विटीवरनं सायकल चालवायचे ते कुठपर्यंत तुम्हाला माहिती आहे आरती चर्च कुलाबा तिथून ते तिथपर्यंत काही कामावरनं सायकलवर यायचे विचार काय किती किलोमीटर असेल ते माझी गाडी एवढं तिकडून कामावरनं हाफडे घेऊन माझ्या शाळेत यायचे माझ्या शाळेचे लय सतवलं पप्पाला हा गाईस मी माझ्या पप्पाला खूप सतवलं गाईस लय सतवलं मी कामात नाही यायची अर्ध्याची कामं सोडून अर्धा काम सोडून गाईस माझी मम्मी पप्पा मला बघायला यायचे मी लहानपणी खूप अतरंगी होता खूप खूप मस्ती वगैरे केली गाईस मम्मी पप्पाला खूप गलत रस्ते पण दाखवले माझ्या मुले पण आता काय नाही आता गलत रस्ते मला नाही दाखवायचं गाईस चांगलाशी राहायचं आई बापाने मी जेव्हा मी आई बापाचं ऐकलं तेव्हा माझ्या पाठी एवढी लोकांनी मेहनत केली एवढं काय केलं जेव्हा मला एवढं आधी मला वाटायचं करून काय नाही हे असंच आहे तसंच आहे फक्त बोलतात असं ते त्यानंतर काही जेव्हा वयामध्ये आलं तेव्हा मला माहीत पडलं करून की असं असं पण असतं बाई मम्मी पण काय स्ट्रगल पप्पाने काय स्ट्रगल केलंय आज पण माझ्या पप्पा पण काहीच लहानपणीपासून काहीच काम करतोय है ना मम्मी कधी असून लहानपासूनच करतो कारण त्याचे आई बाप पहिला लहानपणी वारली मम्मी पप्पा लहानपणीच वाढले होते त्यासाठी पप्पा लहानपणीपासून जॉबला होते मग नंतर मम्मी मुंबईला आली त्या पप्पा मम्मीने पप्पा संग लग्न केलं मग है ना घरकाम केल्यानंतर हा मम्मीला कामाला लागली त्यानंतर पप्पा आणि मम्मीचं लग्न ठरलं दोघांनी लग्न केलं गाईस मला एकदम नशीबवाले आईबाप भेटला गाईस एवढं स्ट्रगल केलं तर विचार करा त्यांची पुण्य मला किती असेल त्याची दुवा माझ्यावर किती असेल विचार करा माझ्या मम्मीने पण एवढी मेहनत केली मेहनत केल्याशिवाय काय फल भेटतं का मेहनत केल्याशिवाय फल भेटतं गाईस माझी मम्मी पप्पा ते लोकांना शिकलं तरी पण आम्हाला कोणत्या स्कूलमध्ये टाकवतं मला माहिती आहे का गाईस सेंट जोसेफ हाय स्कूल एवढी मोठी शाळा होती इंग्लिश स्कूल ते लोक कोणत्या शाळेत शिकले मराठी शाळेत ते पण दुसरी तिसरी ते लोक शिकले चल आम्हाला कोणत्या शाळेत ते लोकांनी शिकवलं ते लोकांना टाकलंच ना आम्हाला प्रायव्हेटमध्ये नाही तर हे कशामध्ये म्युन्सिपाल्टीमध्ये कशाला टाकलं इंग्लिश स्कूलमध्ये माझ्या आणि माझ्या बहिणीला दोघांना पण विचार करा गाईस एवढं काम करून पण माझी मम्मी एवढं करायची आमच्यासाठी इंग्लिश स्कूलमध्ये शिकवले पुरा आमच्या एरियामध्ये माहिती आहे पप्पाची बडबडायचे पप्पाला हा पुरा एरिया पगार आणि तू एवढा पोरांना हे करतो माझ्या पप्पाला वरडायचे कारण तुझा एवढा पगार तू कसा हँडल करशील दोन पोरं तुझी एवढं स्कूलमध्ये टाका तुला गरज कधी पण मला माहिती आहे आपण कसे स्ट्रगल केलं आणि कसं हे केलं आम्हाला तसं तरी पण आम्हाला शिकवलं लास्टपर्यंत काही शिकवलं हार कधी मानले नाही पप्पाने लास्टपर्यंत आम्हाला त्याच शाळेत शिकवलं पण माझी छाती काही मी शाळा सोडली त्याचा ते शॉर्ट होता आपल्या शाळेमध्ये झाला होता त्यानंतर आमची माझी शाळा सुटली मग काय तो पप्पा थोडं परेशान होते आता सगळं चांगलं आता काहीच बाबा सतवलं बाबा
खूप स्वतःला आई बापाला गाईस मी खूप आता हाय. आता तिला पण माहिती आहे माझा पोरगा खूप चांगला आहे आता. आणि आता चांगला आहे. आता काय चिडचिड नाही, काय नाही. आता व्यवस्थित आहे. गाईस दोस्ती करायची नॉर्मल, हम्म. करा दोस्ती पण भाईगिरी कधी ना. आई बापाकडे पण बघायचं गाईस. गाईस तुला भेटू आई तुम्हाला. बाप महत्वाचे आहे. आई बापांवर कधी दुःख आणू नका. गाईस ही व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत तुमच्या मम्मी तुमच्या पोरांना पण दाखवा, तेव्हा मग समजू द्या कशी लोक स्ट्रगल करतात आई बाप लोक. आणि तुम्ही पण तुमच्या पोरा लोकांना सांगा गाईस तुम्ही कसे स्ट्रगल केले. आजच्या जे जनरेशन एकदम खूप चेंज झालं आहे. आजकाल त्यामुळे लोकांना काहीच माहिती नाही काय मेहनत आहे काय नाही. म्हणून तुम्हाला बोलतो गाईस भेटू तुम्हाला. बाय 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 बाय.